उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून आपलं स्वागत करतो. मनापासून. कारण गेले 40 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. तुमच्या सर्वांच्या मदतीनं 10 वर्ष महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करण्याची मला संधी लाभली. आमच्या तालुक्यातल्या माझ्या तमाम सहकारी मित्रांच्या मुळे 35 वर्ष जिल्हा बँकेमध्ये संचालक, 2 वर्ष जिल्हा बँकेचं चेअरमन पद मी भूषवलं आणि गेले 35 वर्ष सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून मी निवडून येतो. त्यात राधानगरी तालुक्याचा भाग आहे. दूधगंगा काठ अखंड. त्या 35 वर्षापैकी 22 वर्ष चेअरमन म्हणून काम करण्याची मला संधी. हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी उभा करून उत्तम चालवून फायद्यात आणायचं अतिशय मोठं काम, दिव्य काम माझ्या नेतृत्वाखाली मी त्या विभागात केलं. पवा पाटील शिक्षण संकुल नावाची एक संस्था मुदात काढली आणि ज्या संस्थेतून हजारो विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. मला माहिती आहे याही विभागातले पॉलिटेक्निकला अनेक विद्यार्थी आमच्या शाळेला येतात. एक अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं स्कूल आम्ही उभा करायचा प्रयत्न केला आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम भरारी केली. एक गोष्ट खरी आहे, की माझ्या काळामध्ये म्हणावा तसा विकास झाला नाही असा समज लोकांचा आहे. मुद्दाम तुम्हाला समजावं म्हणून 5 मिनिटं आधीच जाऊ द्या, पण तुम्हाला त्या समोर कुठंतरी आपलं मन उघडं करायला लागलं. आमच्या काळामध्ये या राज्य सरकारचं उत्पन्न कमी होतं, बजेट कमी होतं. केवळ राधानगरी तालुक्याला, मुजफ्फरनगर तालुक्याला नव्हे तर संबंध राज्याची अवस्था त्या काळामध्ये कमी बजेट आणि म्हणून मिळणाऱ्या कमी बजेटमध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यातनं जे करता येईल तेवढं काम दर्जेदार पद्धतीचं केलंय. अजून सुद्धा 10-12 वर्षाच्या पूर्वीची झालेली कामं लोक सांगतात. काही ठिकाणी थोडं डांबर गेलं पण खडे अजून भरपूर आहे. आताच्या कामाची काय परिस्थिती आहे? 6 महिन्यात रस्ता उघडला, कोटीशिवाय भांडवल नाही. आमच्या काळात मक्तेदारी पद्धत नव्हती, आमच्या काळात कमिशन पद्धत नव्हती. आता मक्तेदारांचा सुळसुळाट चालू आहे. तुमच्या सगळ्या गावात वाडी वस्तीवर बघा मक्तेदाराशिवाय कोण आहे त्याचा कार्यकर्ता. आणि म्हणून मक्तेदारांचं राज्य या मतदारसंघात चालू झालंय. कोण म्हणते 10% कमिशन, कोण म्हणते 20%, कोण म्हणते 30%. आणि अलीकडल्या 5 वर्षात एक नवीन शब्द प्रयोग आमच्या कानावर आला. महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं नाही. इथं आहे स्लीपिंग पार्टनरशिप, कॉन्ट्रॅक्ट. कामाचा पत्ताच नाही. अनेक कामं गायब आहेत. अनेक रस्त्याचे कठडे शिल्लक नाहीत, कागदावरती आहेत. कोट्यावधी रुपयाचं बिल उचलायचं काम या ठिकाणी या माझा राग त्याबद्दल नाही खरा. माझा स्वतःचा राग एक निराळा. राधानगरी तालुका, मुजफ्फरनगर तालुका हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे तालुके आहेत. स्वाभिमान जपणारे तालुके आहेत.
आमचे आताचे आमदार प्रकाशराव आंबेडकर, ते आनंदराव आंबेडकरांचा मुलगा म्हणून मी त्यांना मानत नव्हतो, ते तुमचे आमचे आमदार, या मतदारसंघातल्या 3.5 लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला आदर होता. पण अशा माणसानं काय केलं? 50 खोके एकदम ओके, एकदम ते काय गाठलं? गुवाहाटी. गद्दारीचा शिक्का या आमदारावर बसलाय. मित्रांनो, तो वैयक्तिक त्यांच्यावर नव्हे तर राधानगरी मुदलगडच्या तमाम स्वाभिमानी जनतेवर बसलेला वकिला हा शिक्का आहे. हा शिक्का पुसून काढण्यासाठी हे भ्रष्टाचाराचं जे पुरण झालेलं आहे गावागावातली कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांना ते मोडून काढण्यासाठी आणि स्वाभिमानाचा पुन्हा एकदा संच उभा करून या मतदारसंघातली जी उर्वरित काम आहे ती पुढे नेण्यासाठी ती उद्याची लढाई आपल्याला करायची. अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील, तुमच्याही भागात काही घडलेले असतील, आमच्या भागात तरी कळ झाला. मी जबाबदारीने सांगतो मधुकर, ते आमदार होण्यापूर्वी त्यांना बिद्रीत सभासद करत असतात. त्यांच्या वडिलांच्या नावावर 20 फूट. आता 10 वर्षानंतर जरा बघा पाठीमागे नजर टाकू, माहिती घ्या. शेकडो एकर जमीन त्यांच्या नावावर आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे, त्यांच्या जवळच्या मक्तेदार कॉन्ट्रॅक्टरांच्या नावावर आहे. कशात आले हे? केवळ भ्रष्टाचार करून खोक्याच्या जीवावर संपत्तीची वाढ करणारे हे आमदार यांना थोपवण्याची गरज आहे. आता उद्घाटनाचा सपाटा चालू आहे. काही मंजूर आहेत, काही अपुरे आहेत, काही पुढे करायचे आहेत म्हणून चालू आहे. इथलं एक उदाहरण देतो, झापाच्या वाडीचं मगाशी एका वक्त्याने सांगितलं, कोण बोलले? राजू पाटील बोलले. राजू पाटलांचा आग्रह होता, आम्हाला प्यायला सुद्धा पाणी कमी पडतंय, जनावरांना पाणी कमी पडतंय, शेतीला पाणी कमी पडतंय, तात्काळ झापाच्या वाडीचा MI आमच्या काळात प्रस्तावाला मंजुरी दिली, बजेट लावलंय, काम चालू झालं, काम आता पूर्ण झालं. त्याचं क्रेडिट आपणच केलंय असं द्यायला. आता खरं म्हणजे धामणी प्रकल्प कोरे आमदार या आमच्या काळामध्ये, आमच्या अगोदरच्या काळामध्ये भूमिपूजन झालं. आमच्या काळामध्ये त्या धरणाची प्रगती झाली कामकाजाची. पण गेले बरेच वर्ष विस्थापितांचा प्रश्न, भूमी समांतराचा प्रश्न अडून पडलेला होता. त्याबद्दल काय बैठका लावल्या. शेवटी ती मंडळी हायकोर्टात जाऊन तो प्रश्न आता मार्गी लागला. 10 वर्षे तुम्ही आमदार आहात, तुम्ही काय केलं? त्यावेळेला सांगितलं तर 2 वर्षाच्या आत पाणी अडवणार. अजून नाही. आता गडबडीनं मुख्यमंत्र्यांना आणून नारळ तेवढा वाढीव बाबा आणि ते गोवार जे भरायचं असं काय चालू आहे. माझ्या शुभेच्छा आहेत. पण त्या काळात शक्य नव्हतं. पण मी आपल्याला सांगतो, 10 वर्षापूर्वीची घटना, 12-15 वर्षापूर्वीचा प्लॅन एस्टिमेटचा आराखडा आहे. त्यावेळेला कोल्हापूर शहरासाठी 1.5 TMC पाणी त्याच्यामध्ये रिझर्व होत. सर्जेराव दादा मला सांगत होते, सर्जेराव दादा त्या 1.5 TMC रिझर्व पाण्याची आता गरज नाही, कारण आमच्या काळमोडी धरणातून 4 TMC पाणी आम्ही कोल्हापूरला दिले.
तुम्ही बघितलं असेल मोठ्याच्या मोठ्या पायपाला. आणि म्हणून कोल्हापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या काळमवाडी धरणात सुटलेला आहे. आणि म्हणून उर्वरित 1.5 TMC पाणी जे इथे शिल्लक राहणार आहे त्या पाण्यावर कॅनॉल मंजूर करून घेऊन कॅनॉल काढल्याशिवाय दोन्ही बाजूनं इथल्या जमिनी जिरायत जमिनी बागायत होणार नाही. त्यासाठी मी आमदार झाल्यावर निश्चित प्रयत्न करण्याचं अभिवचन या निमित्ताने. अनेक प्रश्न सुटण्यासारखे आहेत, सोडवण्यासारखे. माझ्या काळामध्ये काळमवाडी धरणाला 65 लिटर प्रत्येक सेकंदाला 65 लिटर पाण्याची गळती होती. हे 10 वर्षापूर्वीच सांगतोय. त्यावेळेला आम्ही तक्रार केली, कमिटी आणली, तपासणी केली, रिपोर्ट तयार केला, धरण तात्काळ दुरुस्त झालं. 10 वर्षात दुरुस्त झालं नाही. आता त्या धरणाला गळती किती लागल्यात माहिती? कुठेतरी वाचलं पेपर. सेकंदाला 365 लिटर पाणी आता जातंय गळती. 60 लिटर पेक्षा जास्त पाणी गळायला लागलं की धरणाला धोका असतो. याबद्दल आम्ही आवाज उठवला. हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्फत अजितदादांना भेटलो. अजितदादांनी 80 कोटी रुपये बजेट मध्ये धरलं. त्यातलं 40 कोटी वर्ग झालं. 6 महिने झाले याला मार्च या बजेट मध्ये. पण अजून या बाबाचा कंत्राटदार ठरायचा म्हणून कंत्राट झाल्याशिवाय भानगडच नाही. आरोग्याच्या इमारती बांधल्या, आम्हाला आनंद आहे. बजेट प्रचंड आहे हो. आता जीएसटी 18% आहे, तुम्हाला माहित नाही. लक्षावधी कोटी रुपये केंद्रामध्ये जमा होतात आणि हजारो कोटी राज्याकडे जमा होतात. आणि म्हणून ते बजेट खर्च करायला. पण हे बजेट खर्च करायला चालू आहे, आनंद आहे आम्हाला. इमारती 2-2 कोटीच्या, 3-3 कोटीच्या. डॉक्टर एक बी नाही, परिचारिका नाही, औषध नाही. काय चाललंय हे? कशासाठी? सामान्य गोरगरीब लोकांच्यासाठी आहे. ते सारं बाजूला पडल्याचं चित्र आज आपण बघतोय. आणि म्हणून अनेक कामं या निमित्तानं आपल्याला सांगता येते. आमच्याकडे तरी जमीन खरेदीचा सपाटाच म्हटलं जातं. अजून आमच्याकडे बिली द्यायची आहे सगळी. कोण म्हणतंय 5 पेट्रोल पंप आहे, कोण म्हणतंय 7 पेट्रोल पंप आहे, कोण म्हणतंय क्रशियर कुठं बसवलेलं आहे. पालीला जमीन घेतली आमच्या इकडे. तिकडं पीएम पाटलाच्या दिंडेरीच्या शेजारची काही एकर जमीन घेतली. तर कोकणात जमीन घेतलेली आहे म्हणतात. कशावर घेतली काय मलाही काही कळना झालेलं आहे. आणि म्हणून मी आता त्याबद्दलची माहिती गोळा करायची. यथावकाश ते सगळे 7-12 आमच्याकडे मिळतील. आमच्याकडे अक्कुर्डे तालुका बुदरगड, गारगुडीच्या पलीकडे 2 किलोमीटरवर अक्कुर्डे नावाचं गाव. तिथं आमच्या कारकिर्दीमध्ये MIDC मंजूर झाली, भूमी संपादन झाली. शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पैसे द्यायचं मान्य सरकारनं केलं. त्यासाठीचं परिपत्रक काढलं, भूमी संपादन केली, त्यावर MIDCचं नाव चढलं. पण या 72 आमदाराच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या घरापासून 2 किलोमीटरवर आहे होते ती MIDC रद्द नक्की का केली माहित नाही. आम्हाला लोक येऊन भेटले, निदान केपी साहेब आमच्या जमिनीवरचे शेरे तरी काढून घ्या. पैसे काय घेतले नव्हते. आम्ही प्रयत्न करत होतो शेरे काढायचा. शेरे अद्याप काय निघाले नाही. मी आता सत्य कशावर निघाले नाही. या म्हाताऱ्यानं
त्यातली 25 एकर जमीन आपल्या नावावर चढवली शेतीकारण. काय करायचं? गेल्या 1 महिन्यापूर्वी मी भोगावतीकडनं येत असताना मला कळलं भोगावतीच्या कौलो गावातल्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण चालू. मी गेलो तिथं भेटलो, मी माहिती घेतली, मी अवाक करून माहिती घेतली. कौलोच्या पूर्व बाजूला असलेल्या डोंगरावर अतिशय चांगली जमीन 65 एकर गायरान. 65 एकर तिथं MIDC मंजूर केली. गाव सभेनं मागणी केली नाही, ग्रामपंचायतीच्या बॉडीनं मागणी केली नाही, कुणी नागरिकांना मागणी केली नाही. 65 एकर जमीन खरेदी केली आणि त्या 65 एकर जमिनीला जाणाऱ्या खाजगी जमिनी सुद्धा MIDC लोक आमरण उपोषणला बसले. मी माहिती घेतली. धैर्यशील पाटलांना किती माहिती आहे मला माहित नाही. खरं म्हणजे MIDCला ज्या वेळेला जमीन खरेदी करतात त्यावेळेला त्यातले छोटे छोटे तुकडे हे लघु उद्योगासाठी वाटले जातात. लघु उद्योग एखाद्याचा काढणार असेल तर 10 गुंठ 15 गुंठ 20 गुंठ. पण या 65 एकराला मात्र वाघानं GR मध्ये मेघ घालून आणले की एकाच कंपनीला द्यायचं. यानं कंपनी स्थापन केली आहे. 65 एकर जमीन लागायच्या नादाला लई माणूस वाईट आहे. जमिनीवर डोळा टाकला. आमच्या तिकडे कलनाकवाडी म्हणून गाव आहे, गारकुटीच्या अलीकडे जाताना डाव्या हाताला डोंगर आहे, तिथे गायरान 150 एकर आहे. आमदार झाल्या 2 वर्षाच्या आत ते गायरानच आपल्या नावावर लावून घेतलं वाघानं. आहे का नाही पट्ट्या? अख्खं गाव पावसाळ्यावर पिंडी आणली 2 जणांना. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय जरा दर 6 महिन्यानं 7 मला काढून घ्या रे बाबा. तुमच्या सुद्धा जमिनीवर काहीतरी लावी माहिती आहे. केवळ जमिनी हडप करायचं काम, भ्रष्टाचाराचं पैसे मिळवायचं काम हे या ठिकाणी आमदारांचं चाललेलं आहे. आणि म्हणून मी आता जास्त बिद्रीचं काही सांगत नाही. बिद्रीबद्दल मी असंच रडू. अहो ते 2-3 जण होते, त्या 4था मी गेला रडायला. काय सांगायचं? चांगला कारखाना वेळेवर शेतकऱ्यांचे पैसे भागवणारा महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना बिद्री. कोणती वाहतूकदारांची वेळेवर बिलं देणारा कारखाना कोणता म्हणून विचारलं तर बिद्री. कामगारांना दर महिन्याला पगार देणारा अव्याहतपणे कोणता कारखाना असेल तर बिद्री. कामगारांना 28% बोनस देणारा कोणता कारखाना असेल तर बिद्री. सर्वात जास्त दर देणारा कोणता कारखाना असेल तर बिद्री. आमचा FRP 3200 होता. आम्ही निवडून आल्यानंतर अगोदर भूल भुलैया नाही, भूल भुलैया सांगितली नाही. निवडून गेल्यावर 207 रुपये जादा दर देणार म्हणून सांगितलं. 3436 त्यातला पहिला भरणा गणपतीला दिला 100 रुपयाचा. आणि उद्या दिवाळीला 107 रुपयाचा जादा भरणा. हे काम करून राहिलो आम्ही KP मध्ये. आणि आमच्यावर नाना तऱ्हेचे आरोप खोटे नाटे करून लोकांचा भूल भुलैया करायचं काम सध्याचे आमदार करतात. आणि म्हणून या आमदारला येत्या निवडणुकीमध्ये थोपवण्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचवण्यासाठी माझ्या रूपानं तुम्ही तुमचा प्रतिनिधी. काय काय सांगायचं? बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारख्या. किसन मला बंधन गाठले 30 मिनिटाच्या वर बोलतो कारण भुका लागलेले आहेत. कारण तिकडं 400 लोक बसलेले आहेत.
अजून जेवाय वाढाय नाही मी विचार बसाय जागा नाही म्हणजे इतकी गर्दी आहे प्रचंड गर्दी. अहो आपले एसटी महामंडळ खोका झालाय होत्या एसट्याचा खरं एसट्या गाड्या बसेस मग पैसे घ्यायला येणार नाहीत त्यांचे पगार भागवायला पैसे नाही ही वस्तुस्थिती आहे एसटी. मग राज्य सरकारने एक योजना काढली एसटी महामंडळाने एक योजना काढली खासगी गाड्या घ्यायच्या. आमच्या आमदारांनी 24 गाड्या लावल्या. राधानगरी डेपोला 8, गारगोटी डेपोला 8, आजरा डेपोला 8 लावू देत बिचारा आम्हाला आनंद आहे. तर इकडे नाही मित्रवाडीकडे कुठला आलंय गाडी चकोट तिथनं सुटली की पुन्हा मुंबई त्यामध्ये 10 प्रवासी जरी असले तरी किलोमीटरवर फुल गाडीचं किलोमीटरवर जे भाडं आहे ते आमदारला जाते महिन्याला 24 गाड्यांचं. हे मित्रांनो कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे. उगाच पहिल्यांदा आला साखर कारखाना गरीब साखर कारखान्याच्या गरीब कामगाराचा गरीब मुलगा एक वोट असं भूलभुलैया केलं आणि बरेच लोक. पण 10 वर्षानंतर ज्यावेळेला बघतो आपण त्यावेळेला या गोष्टीची आठवण होण्याची गरज. माझ्यावर एक आक्षेप तुम्हा लोकांचा आहे त्याचे जाता खंडन करेल. अहो केपी मध्ये पत्तर नाही हो कुठं असतात तो असं बोललं जाते की नाही. दोष माझा नाही दोष इकडे आहे. आम्हाला बंदीच चक्क सांगायचे मुदार तिथे तिकडला आमदार निवडून देणारे लोक आहे आम्ही काम करतोय मागील ते तुम्हाला देतोय पण इकडे बंदी. त्या काळात आणि 10 वर्ष आमदार नसते म्हणून मी कशा कुठल्या तोंडाने तुम्हाला हे काम करतो म्हणून सांगू ही अडचण झाली ना. आणि दुसरी आता अडचण कुणाच्या तरी माध्यमातून आल्याशिवाय केपी पाटील पत्र देत नाही केपी पाटील भेटत नाही असं पुढं होणार नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला मदत करते. रात्री 12ला फोन केला तर केपी पाटील त्याचं उत्तर दिल्याशिवाय तुमच्यावर कसलाही अन्याय झाला तर केपी पाटील धावून तुमच्या बरोबर. माझं नाव कृष्ण आहे काय करतो का नुसती माझी आठवण काढावं मला कृष्ण म्हणून उदाहरण सांगतोय उगाच द्या काय कळेना भित्त्यात का मला कळेना. मला बरेच इथं भेटले सोसायटीचे चेअरमन कोण म्हणतोय सोसायटीचा व्हाईस चेअरमन कोण म्हणतोय सोसायटीचा सेक्रेटरी. अरे बाबा नो का भिता रे तुम्हाला काय अडचण आली तर केपी पाटील निश्चितपणे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमची सत्ता आहे. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. मेहरबानी नाही कर्ज आपल्या प्रॉपर्टीवर आपण काढतोय जिल्हा बँकेची मेहरबानी नाही. तुमच्यावर अन्याय कोण करत असेल तर निश्चितपणे रणजित दादा आमचा मी आणि हसन मुश्रीफ तुम्हाला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. हे मुद्दा मी सांगतोय. गडबडून जाऊ नका हडबडून जाऊ नका. गावातल्या सेक्रेटरीला सांगा अरे कशाला भिंतच म्हणावं बोलायची गरज आहे उगाच भिंते जीव का नाही लावा. आणि म्हणून 30 मिनिटं झाल्यानंतर भाषेत बसते तर हे बोलायला पाहिजे परत ती बोलेल. आणि म्हणून सचिवालय या विभागातल्या माझ्या तमाम सगळ्या सहकारी संस्थांना तुम्ही सर्वांनी ताकद मला देण्याची गरज आहे. गडबड करू नका
घेऊ नका. मी आणि एक गोष्ट सांगतो, मी माझं भाषण करतो. आमच्यासारखे भिकारी दुसरे कोणीही नाही. तुम्ही मला हे काय भांडवल नवीन सांगायचं. अहो, ज्या गावातला मोठा शेतकरी आहे, 10 एकर 20 एकर 50 एकर वाला जमीनदार, त्याच्या इतका भिकारी दुसरा माणूस आहे. त्याला रोज जायला लागतंय. माझ्या हात भागला येतोच काय का, माझ्या दात कोळपा येतोच काय, कापणीला येतोच काय, पळतीला येतोच, भिकारीच ते. आणि म्हणून तुमच्या सगळ्या संस्था चालकांना मी सांगतो, तुम्ही भूलू नका, तुमच्या दारात येणारे लोक भिकारी आहे, त्याला घेऊन जाऊ नका. हिमालयासारख्या आम्ही पाठीमागे उभा आहोत. अहो, काय सांगायचं तुम्हाला, तरी दरपूर होतच. तुम्ही तरी कार्यकर्ते गावागावात काम करून स्वतःच्या ताकदीवर स्वतः पेलणारे, वाढवणारे, सांभाळणारे. अहो, ही माणसं प्यारी ते सर्जनवर आता सकट अशी दडून बसले. ठीक पडतात कराय की नाही. आता निर्भय झाले. दूधगंगा काठ असेल, भोगावती काठ असेल आणि या विभागाचं सगळं असेल. तुम्ही काय चिंता करू नका. कुठल्याही पोलीस स्टेशन असो, तहसील ऑफिस असो, ऑफिस असो, तुम्ही चिंता करू नका. तिथं आमचा ATM आहे राधानगरी. ATM एनी टाइम मनी, माहिती आहे का नाही, कधी बी जावा. तसा ATM राजू भाटले तिचा आहे. चिंता करू नका. आणि आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला ताकद देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी, तुमचं संरक्षण करण्यासाठी उद्याच्या काळात आम्ही काम करू असा शब्द देतो. तिकिटाचा निकाल 4-6 दिवसात लागेल, काय लागेल ते लागो. पण तुमची आणि आमची ही एकजूट ठेवून उद्याच्या या लढाईमध्ये कुणीही पैलवान आमच्या उलटा आला तर त्याचा पराभव करायचा. म्हणून आपण रिंगणात उतरलोय. म्हणून मी त्याग दिली. मी लढणारच आणि जिंकणार. अहो, ते बोलत जा, भ्रष्ट आहे. कशाने पैसे घालते कंत्राटदाराशिवाय. तुमच्याकडे सगळे कंत्राटदार येतात करे सांगा काय भांडण ते कंत्राटदाराशिवाय. हे बोला, हे बोललं पाहिजे. हातेराच्या दारात त्या भुजियाचं सेंटर आहे तुळशीची, भजी काय खपताना नाही. नलवड्याची सुभाषी कुठं जाईल तिथं, चहाच्या दुकानात असो, हॉटेलात असो, खानावळीत असो, देवीत असो, ग्रामपंचायत असो, पारावर असो, हे आता मोडायचं आहे आंबेडकरचं. आणि स्वाभिमानाचं राजकारण पुन्हा उभा करायचं आहे. फुले आंबेडकर शाहूंचं राजकारण आपल्याला करायचं आहे. तो एक मोठा विषय आहे सबंध देश पातळीवर. आता तेवढा वेळ नाही. 30 मिनिटाची वेळ झालेली आहे. पुन्हा बोलू. आणि भाजप सारखं हे जातीयवादी सरकार पुन्हा बाजूला करण्यासाठी राज्याच्या राज्य मोडली. एका चांगली लोक आहेत. एका शिवसेनेची 2 शिवसेना केल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 केल्या. कर्नाटक मोडलं, तामिळनाडू हात घातला, वरच्या बाजूला पंजाब मोडलं. कोणाचंच काम आपल्या बाजूचं नाही म्हटलं की मोडलं, फोडलं, तोडलं. आणि म्हणून हे सगळं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फुले आंबेडकर शाहूंच्या विचारांना पुढे करण्यासाठी माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्याला आपण भरभरून ताकद द्या. त्याची भरपाई तुम्हाला डायरेक्ट केल्याशिवाय राहणार नाही. कुणाची मध्यस्थी सुद्धा मी घेणार नाही. मुद्दाम सांगतो. म्हणजे आता जरा जावयाचं नाव घेतले की राग, मध्यस्थी लागत नाही. काय काळजी करू. KP पाटील हा तुमचा डायरेक्ट सहकारी मित्र नेता म्हणून उद्याच्या काळात तुम्हाला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ग्वाही देतो. आपण एवढ्या मोठ्या, मला भीती वाटत आता काय होणार. मेळावा तरी घेतलाय, जाहीर तरी केला, याला सांगितलंय. एवढे लोक येतील का नाही मला उगवतील. पण आल्यावर बघितलं, भरभरून आलं, उत्स्फूर्तपणे आले.
मला वाटतं ते चित्तमवाडीच्या पत्त्याचे म्हणून मी चित्तमवाडीचं करतो, पण तुम्ही आपण गावच काढून आणले का काय मला कळलं. आता गावाच्या गावात सगळे तुम्ही आला या कोल्हापूरची आमची पाटील आलेली पाटील होय, त्यांची जमीन घ्यायला मी उगत घेतो, मी का बी घ्याय नाही. त्यांच्या वडिलांच्याकडे त्यांनी काय फसवणूक झाली त्यांना विचारा, मी काय सांगत, कारण आम्ही सांगणं जरा बरोबर शेवटी काय असं कितीतरी लोकांचं सुपारी घेतल्या. आता केवढ्या काय मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किती लोकांना नोकऱ्या द्यायची मला कळलं. जिल्हा बँक दादा काय तुमची दुसरी बँक काढणार तो विचारतो जाईल त्या माणसाला नवीन सुपारी. आणि म्हणून या सगळ्या भूलभुलैयाला आपण न भूलता ताकदीनं के.पी. पाटलांचा सरकार आमचा दिलदार प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्य संपन्न अशा माणसाला निवडून देण्याचा आपण आतापासून प्रतिज्ञा करून कामाला लागूया. कोण तुमच्या गावातली मतं मी सांगून मिळणार नाही, आमच्या तिकडल्या बुधरगडमध्ये तुम्ही कुणी येऊन मिळणार नाही. तुमच्या गावातले काम तुम्ही मित्रांनो आतापासून चालू करा. आमचा उमेदवार के.पी. पाटील आम्हाला काय बाकीचं विचारू नका, आम्ही त्याला निवडून देणार. असा आग्रही मागणी, आग्रही भूमिका घराघरापर्यंत, महिलांच्यापर्यंत, तरुणांच्या पर्यंत, अबालवृद्धांच्या पर्यंत पोहोचवा अशी आग्रहाची विनंती करतो. या विभागातले काही औद्योगिक प्रकल्प रखडलेले आहेत, काही रखडलेले आहेत अगोदरपासूनचे, काही कारणांच्या मुळे तिकडे इकडे जाऊन काय झालं नाही, त्याला सुद्धा हातभार लावायची येईल. आणि नवीन काय काढावे लागले त्यांची सुद्धा पूर्तता करून देण्याची भूमिका या विभागातला एक कार्यकर्ता म्हणून उद्याच्या काळात मी घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो. आपल्या सर्वांना मनापासून पूर्णिसात करतो आणि मी थांबतो. जय हिंद.